वेलकम बॅक टू आशूज किचन। आज आपण लसणाची सुकी चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम साहित्य बघू। मी इथे साधारण 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे, थोडे तीळ घेतले आहेत, थोडं सुकं खोबरं किसून घेतलं आहे, चवीनुसार मीठ, 4-5 कढीपत्त्याची पाने, अर्धी वाटी लसूण, थोडं लाल तिखट आणि जिरे घेतलं आहे। गॅसवर आता कढई तापत ठेवली आहे। त्यात 2-3 पळ्या तेल घेतलं आहे। तेल थोडं गरम झाल्यावर त्यात आपल्याला शेंगदाणे ॲड करायचे आहे। शेंगदाण्याला आपल्याला 2 ते 3 मिनिटं फ्राय होऊ द्यायचे आहे। त्यात आता आपल्याला 1 चम्मच जिरा ॲड करायचा आहे। त्यात आता आपण सुकं खोबरं ॲड केलं आहे। कढीपत्त्याचे पाने ॲड केले आहे। त्याला पण 2 मिनिटं आपल्याला फ्राय होऊ द्यायचे आहे। त्याला तीळ ॲड केले आहे। त्यात आपल्याला लसूण ॲड करायचं आहे। त्याला साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला फ्राय होऊ द्यायचे आहे। आता आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत। आता त्यात आपल्याला लाल तिखट ॲड करायचं आहे। तुम्ही लाल तिखट हे तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। अशा पद्धतीने आपले सर्व साहित्य भाजून तयार आहे। त्याला आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचे आहे आणि जास्त बारीक पण नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं, असं मीडियम आपल्याला त्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण सर्व साहित्य मिक्सरला दळून घेतलं आहे। आपली लसूण शेंगदाणा चटणी तयार आहे। अगदी झटपट होणारी, खाण्यास हेल्दी आणि टेस्टी चटणी आपण नक्कीच ट्राय करून बघा, जी आपल्या लहान मुलांना मोठ्यांना आपण टिफिनला देऊ शकतो आणि ती सहज 1 ते 1.5 महिना नक्कीच टिकू शकते। तुम्ही बघू शकता किती छान चटणी आपली झालेली आहे। रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल। धन्यवाद।